positive x-axis. Then f dash of 3 is equal to minus 1 minus 3 by 2 plus 4 by 3 plus 1. ये अपना ऑप्शन है. X upon a raised to n plus y upon b raised to n is equal to, that is a straight line x upon a plus y upon b is equal to at point a comma b. Then the value of n is 2, 4, 3 any real number. आता आपल्याला दिलेलं काय सगळ्यात आधी क्वेश्चन तुम्हाला रीड करता आला पाहिजे. रीड करता आला पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये नक्की काय दिलेलं आपल्याला फाइंड करायचं. ओके, सो इथे आपल्याला काय दिलंय, इफ द नॉर्मल टू द कर्व, नॉर्मल काय दिलंय, नॉर्मल टू द कर्व, कर्वला जो नॉर्मल आहे त्याची इक्वेशन y इज इक्वल टू f ऑफ x. बरोबर आहे. ॲट पॉइंट कोणता पॉइंट आहे 3,4 म्हणजे त्या पॉइंटला काय करते, ते टच करते. बरोबर आहे. सो आपल्याकडे मेक्स एन अँगल ऑफ 3 पाय बाय 4 विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. मग आपल्याकडे जो जी नॉर्मल आहे ती कुठे इन्क्लाइन करते, इन्क्लाइन म्हणजे काय तर अँगल तयार करते. कितीचा अँगल तयार करते, 3 पाय बाय 4. 3 पाय बाय 4 म्हणजे किती अँगल, पाय बाय 4 म्हणजे किती 45. 45 इंटू 3 बरोबर नाही 135. बरोबर आहे ना. मग आपल्याकडे 135 चा तो अँगल क्रिएट करतोय म्हणजे असं एक्स ॲक्सिस इथे 135 सपोज पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. ओके, आणि ही नॉर्मल आहे म्हणजे आपल्याकडे कर्व असा कुठेतरी असेल. बरोबर आहे. सो आपल्याकडे काय सांगितलं त्यांनी की ती जी नॉर्मल आहे तिची इक्वेशन दिलेली. आता आपल्याकडे सगळ्यात आधी आपण काय करतो, तो स्लोप ऑफ टॅन्जंट, त्याच्यावर काय करतो स्लोप ऑफ नॉर्मल. बरोबर आहे. पण इथे इक्वेशनच दिलेली नाही आहे ज्याच्यामध्ये आपण एक्सच्या व्हॅल्यू टाकणार किंवा फंक्शन सॉल्व्ह करणार. बरोबर नाही दिलंय, चांगली गोष्ट आहे. अजून dy बाय dx काय करणार आपण डायरेक्टली f डॅश ऑफ x काय ना f डॅश ऑफ x. मग हा जो f डॅश ऑफ x हा कुठे काढणार आहे आपण, f डॅश ऑफ x ॲट 3,4. मग हा जरा काय स्लोप ऑफ टॅन्जंट आपल्याला काय पाहिजे, स्लोप ऑफ नॉर्मल. मग आपण 1 अपॉन घेतो ना, -1 अपॉन. सो आपल्याकडे इथे येणार आहे -1 अपॉन f डॅश ऑफ x ॲट 3,4. बरोबर आहे. याला पण आपण स्लोपच म्हणतोय ना, नॉर्मलचा स्लोप. बरोबर आहे. मग हा नॉर्मलचा स्लोप आणि नॉर्मल जिथे इन्क्लाइन येतो थिटा पण माहिती आपल्याला, म्हणजे त्याचा जो थिटा आहे त्याच्यावर पण आपण स्लोप काढू शकतो. म्हणजे आपण याला असं लिहू शकतो का tan 3/4. दोन्ही स्लोप एकच आहे ना, एकाच लाईनचे ना, मध्ये इक्वल झाले ना. मग इक्वल झाले म्हणजे काय झालं, तर आपल्याकडे हा जो स्लोप काढला हा ॲज इट इज ठेवणार, ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. बरोबर आहे. x ची व्हॅल्यू कधी असताना 3 असताना. बरोबर आहे. मग इथे आपल्याकडे -1 अपॉन f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू किती घेतली आपण 3 आणि ॲट पॉइंट काय घेतला आपण 3,4 ला आपण पॉइंट टाकला त्याच्यावर. बरोबर आहे. सो इक्वल टू tan 3/4 किती असतो, -1. सेकंड क्वाड्रंटमध्ये टाइम काय असतो, निगेटिव्ह ना. सो आपल्याकडे -1 मायनस काय झालं, कॅन्सल. हा f डॅश ऑफ
समजलंय? येस. तेच आपण सेकंड एक्झाम्पलमध्ये बघा, मी मुद्दाम n मधले एक्झाम्पल घेतोय, कळलंय का? कारण हे कन्फ्यूज खूप करतात, कारण याच्यात व्हॅल्यू नसतात, कुठं करायच्या, बरोबर? पण हे सोपे पण असतात खूप सॉल्व्ह करायला, तर तुम्हाला त्याचं लॉजिक कळलं. ओके, सो इथे बघा आपल्याला इक्वेशन काय दिलेली आहे, द कर्व, आपल्याला कर्व दिलेला आहे, टचेस द स्ट्रेट लाईन, या लाईनला तो टच करतोय ॲट पॉईंट ए बी, आणि त्याने काय दिलं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ n. आपल्याला n ची व्हॅल्यू फाइंड करायची होती, कोणत्या इक्वेशन मधला आहे, राईट? सो आता आपण काय करायला, सॉल्व्ह कसं करणार? सर आपल्याला पॉईंट दिला तर आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह काढून ते पॉईंट त्याच्यात पुट करा, सगळ्यात पहिली गोष्ट, बरोबर आहे? पहिजे पॉईंटचं डेरिव्हेटिव्ह काय दिलं, x अपॉन a ब्रॅकेट रेस टू n. x काय व्हेरिएबल, a काय कॉन्स्टंट, बरोबर आहे? म्हणजे इथे काय आहे आपल्याकडे x रेस टू n अपॉन a रेस टू n प्लस y रेस टू n अपॉन b रेस टू n इज इक्वल टू 2. आता आपण डेरिव्हेटिव्ह घेतला आहे, आपण फक्त तो n सेपरेट केला. a b कॉन्स्टंट इथे काय बाहेर दिली ब्रॅकेटच्या, आणि फक्त x आणि y चं डेरिव्हेटिव्ह काढता येईल आपल्याला. सो x रेस टू n चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे n x रेस टू n मायनस 1 प्लस 1 अपॉन b रेस टू n n y रेस टू n मायनस 1. पण आपण y चं डेरिव्हेटिव्ह काढते विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे dy बाय dx करते ना, बरोबर आहे ना? इज इक्वल टू काय जाते 0. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 0. मग सगळ्यात आपण काय करणार, हा इथं पण n आहे, इथे पण n आहे, दोघांमधला एक कॉमन काढायचा, तिकडे पाठवायचं 0, बरोबर आहे? किंवा तुम्ही ही टर्म तिकडे नेली n कॅन्सल केला तरी चालेल. ओके, सो इथे आपल्याकडे 1 अपॉन b रेस टू n y रेस टू n मायनस 1 dy बाय dx इज इक्वल टू मायनस 1 अपॉन a रेस टू n x रेस टू n मायनस 1, बरोबर आहे? आता बघा इथे आपल्याकडे हा जो ही जी टर्म ही पण आपण इकडे ट्रान्सफर करणार. सो हा b कुठे जाणार, वर न्यूमरेटरला, राईट? सो इथे dy बाय dx इज इक्वल टू मायनस b रेस टू n अपॉन a रेस टू n, आणि इथे x रेस टू n मायनस 1, आणि हा कुठे जाणार डिनॉमिनेटरला y रेस टू n मायनस 1, बरोबर आहे? आलं इकडे डेरिव्हेटिव्ह याचं, बरोबर आहे? आता काय करणार आपण, तर ॲट पॉईंट काय दिला आहे a b, तो a b याच्यात टाकणार, म्हणजे ते x मध्ये x ते y मध्ये b. सो आपल्याकडे त्याला dy बाय dx ॲट a कॉमा b इज इक्वल टू मायनस b रेस टू n, x ची व्हॅल्यू किती आहे a रेस टू n मायनस 1, आणि इथे येणार a रेस टू n इंटू b रेस टू n मायनस 1, बरोबर आहे? आता याला सेपरेट कसं करणार बघा. सो आपल्याकडे dy बाय dx ॲट a कॉमा b मायनस b रेस टू n इंटू पॉवर, जर आपल्याकडे सेपरेट करत नाही पॉवरला, बेस जर सेम असेल तर पॉवरची करते ॲडिशन, बरोबर आहे? मग आपण इथे काय करणार, तर याला देणार मी a रेस टू n इंटू a रेस टू मायनस 1, बरोबर आहे? सो इथे आणि इथे आपल्याकडे a रेस टू n इंटू b रेस टू n इंटू b रेस टू मायनस 1. सो बघा इथे b रेस टू n कॅन्सल झाला, a रेस टू n पण कॅन्सल झाला, हे दोन्ही काय आहेत, रेसिप्रोकल आहेत ना, वरती खाली करायचे, फक्त काय करायचं मायनस b अपॉन a. सो dy बाय dx ॲट a कॉमा b, बरोबर आहे? पण आपल्याला विचारलं होतं की n ची व्हॅल्यू काय असेल, बरोबर आहे की नाही? तो आपण n इथे काही n टाकलं असतं तरी चाललं असतं, कंपल्सरी होतं का नाही, की त्यासाठी कंपल्सरी 2 टाकलं पाहिजे, 4 टाकलं पाहिजे, 3 टाकलं पाहिजे, नाही. म्हणजे आपण एनी रिअल नंबर यूज करू शकतो ना n च्या जागी, कळलंय का? तरी आपल्याला काय भेटेल, आन्सर भेटेल, समजलंय?
मी जे सांगितलं होतं की इक्वेशन ऑफ जे 12th नाही हा टँजंट, लेंथ ऑफ टँजंट, सब टँजंट, नॉर्मल, सब टँजंट, बरोबर आहे की नाही. सो इथे एक 4 फॉर्म्युले एकदम सोपी फॉर्म्युले, फक्त तेवढे माहिती पाहिजे. एक्स वाय आपल्याला माहिती असतो काय टाकायचं आणि डी वाय बाय डी एक्स आपल्याला काढतो इक्वेशन. ओके. सो इथे सगळ्यात आधी करायचं काय आपल्याला, तर इथे विचारलं आपल्याला सगळे लेंथ ऑफ टँजंट, सब टँजंट, एक आपल्याला हे पण दिले, स्कोअर पण दिले आहे, वाईट पॉईंट पण दिले आहे. पण त्यांनी विचारलेलं आहे की ए बी सी डी म्हणजे काय, टँजंट, सब टँजंट, नॉर्मल, सब नॉर्मल, तर कोण इन्क्रीजिंग ऑर्डरने लागते, म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला त्याच्या व्हॅल्यू काढायला लागते फॉर्म्युलामध्ये जाऊन, राईट. सो आपल्याकडे फर्स्ट लेंथ ऑफ टँजंट, तर फॉर्म्युला आपल्याकडे y1 अंडर रूट ऑफ 1 प्लस m स्क्वेअर अपॉन m. ओके. देन लेंथ ऑफ सब टँजंट is equal to y1 upon m mod. Okay. Then length of normal is equal to mod of y into 1 plus m square, and length of subnormal is equal to y1 into m. ओके. सो m म्हणजे काय, स्लोप ना, बरोबर आहे. आणि स्लोपची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. हे फक्त फॉर्म्युले आहे, स्लोप आधी काढून घेऊ आपण. ओके. सो आपल्याकडे स्लोप काय आहे, dy by dx is equal to 2x plus x, 2x plus 1, बरोबर आहे. आणि ॲट पॉईंट काय 1 मध्ये, सो dy by dx ॲट पॉईंट 1, 1 is equal to 2 into 1 plus 1 म्हणजे किती आलं, 3. म्हणजे आपल्याकडे स्लोपची व्हॅल्यू किती आली, 3, बरोबर आहे. आता याच्यामध्ये स्लोप तर काढला आपण, लेंथ ऑफ टँजंट, आता ती जी व्हॅल्यू ती m मध्ये टाकायची असेल, कशामध्ये टाकणार, m मध्ये. म्हणजे इथे काय येणार बघा, y1 काय आपल्याकडे x1 y1 तर 1च आहे. सो इथे मॉड ऑफ 1 अंडर रूट ऑफ 1 प्लस 3 स्क्वेअर म्हणजे किती, 9 अपॉन 3 म्हणजे किती झालं, रूट 10 अपॉन 3. पहिली व्हॅल्यू आली. सेकंड व्हॅल्यू काय झाली, y1 1 अपॉन m किती आहे, 3, मॉड काढला 1/3. देन इकडे काय झाले, 1 इंटू अंडर रूट ऑफ 10 येतो, बरोबर ना. देन इथली व्हॅल्यू किती झाली, 3 इंटू 1 म्हणजे 3 येणार. म्हणजे हा होता आपल्याकडे a, हा होता आपल्याकडे b, c, d. कोण मोठा आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर ना, सगळ्यात लहानापासून मोठ्यापर्यंत द्यायचं आहे. काय सिक्वेन्स, सगळ्यात लहान कोण आहे, बी, बरोबर. नंतर ए, नंतर डी, नंतर सी, बरोबर आहे ना. कारण हा पॉईंट मध्ये 0.33, रूट 10 म्हणजे किती येणार, 3 पॉईंट समथिंग काहीतरी येणार, कारण 9 हा कोणाचा रूट आहे, 3चा. 10 म्हणजे 3च्या पुढे गेला, पुढे डिवाइड बाय काय 3 म्हणजे तो 1 पॉईंट काहीतरी, हा 0 पॉईंट, हा 1 पॉईंट, नंतर काय झालं आपल्याकडे 3 आणि नंतर हा काय 3 पॉईंट समथिंग. समजलंय का. म्हणजे आपली कोणती ऑर्डर आहे, बी ए बी सी, कळलंय.
व्हॅल्यू बरोबर. आपल्या त्या फिजिक्सचे इक्वेशन का तुमच्या तीन इक्वेशन्स त्यातली इक्वेशन क्वेश्चन दिलेला आहे. द मॅक्सिमम हाईट इज रीच्ड इन 5 seconds बाय स्टोन thrown vertically upward and moving under the equation 10s is equal to 10 ut minus 4.9 t square, where s is in meter and t is in second. The value of u is, आपल्याला u ची व्हॅल्यू फाइंड करायची. ओके, सो u म्हणजे काय असतं आधी ते सांगा. मग v म्हणजे काय असतं? u म्हणजे इनिशियल u म्हणजे इनिशियल वेलोसिटी. बर, अजून बरं, याला सॉल्व कसं करतात ते सांग. की काय करायला लागेल सॉल्व? आपल्याला इक्वेशन दिली, जसं इथे y इज इक्वल टू दिलं तसे आपल्याला 10s इज इक्वल टू दिलेले आणि आपल्याला विथ रिस्पेक्ट टू टाइम सॉल्व करायचं, म्हणजे ds/dt करायचं आहे. बरोबर आहे ना? पण तिकडे जो 10s आहे तो 10 आपण काढून टाकू देतो, म्हणजे आपल्याला s ला व्यवस्थित सॉल्व करता येईल. राईट, सो 10 ला इकडे डिवाइड करणार, तर आपल्याकडे ही जी इक्वेशन आहे ही काय होणार? s इज इक्वल टू ut मायनस 4.9 t स्क्वेअर. बरोबर आहे. आता आपण ds/dt काढू शकतो. राइट, सो काय येणार आहे? u t चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 1 विथ रिस्पेक्ट टू t, राइट, मायनस 4.9 इंटू 2 इंटू t. बरोबर आहे. सो आपल्याकडे इक्वेशन काय येणार आहे? u मायनस 18 98 t. हा आपला काय झाला? ds/dt म्हणजेच काय? v. बरोबर का? ds/dt म्हणजे काय? v. राइट. मग आता आपण इक्वेशनची काढली आपण की काय आली पाहिजे इक्वेशन. आपल्याला काय विचारलं त्यांनी की मॅक्सिमम हाईट किती जाईल 5 सेकंदामध्ये. आपण जर एखादा स्टोन आहे तो जसा व्हर्टिकली अपवर्ड जर फेकला, बरोबर आहे, तर काय होतं? तर तो वरती फेकल्यानंतर त्याची वेलॉसिटी काय होते? 0. तेव्हा तो काय होतो? परत खाली येतो एक ठराविक टाइम नंतर. बरोबर आहे ना? मग आता इथे आपल्याला जी व्हॅल्यू विचारली ती कशी काढणार सांगा? की 5 सेकंदानंतर आपल्याला काढायची व्हॅल्यू. काय सांगितलं मी? वेलॉसिटी काय झाली पाहिजे? 0. ती त्याची हाईट असेल ना, मॅक्सिमम हाईट. बरोबर आहे. मग जर मी v ला जर 0 पुट केलं तर आपल्याकडे u मायनस 98 t येईल इक्वल टू काय? 0. मग आपल्याला ती कधी काढायला हवी? त्याचा टाइम काय घेतलाय? 5 सेकंड्स मध्ये. म्हणजे आपल्याला u काढता येईल का? बरोबर आहे ना? म्हणजे इथे काय येणार आपल्याकडे? 0 इज इक्वल टू u मायनस 98 t. मग इथे ॲट 5 सेकंड्स ना, मग 5 सेकंड्स किती येणार आहे? u इज इक्वल टू 9.8 इंटू 5 किती येईल मग? 49 येईल का? आहे का दिलेलं आपल्याला ऑप्शन्स मध्ये? राइट. सो आपल्याला काय आहे? 49.0 मीटर पर सेकंड.
दिस द यू, सेकंड ऑप्शन. एरियाचं दिलेलं आहे आपल्याला. Yes. आगे ना आपल्याला दिलं आहे डायगोनल ऑफ स्क्वेअर इज चेंजिंग ॲट द रेट ऑफ 0.5 सेंटीमीटर पर सेकंड. Then the rate of change of area when area is 400 centimeter square is equal to. सो आपल्याला फाइंड काय करायचं आहे आणि आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली काय काय. तर बघा जर आपण एखादा स्क्वेअर घेतला बरोबर आहे तर याचा जर डायगोनल मी इन्क्रीज केला तर ऑब्विसली साईड पण इन्क्रीज होती ना. कळलंय का. मग त्याचा जो रेट ऑफ चेंज ऑफ आहे रेट ऑफ चेंज ऑफ म्हणजे काय तर डेरिव्हेटिव्ह. कधी तुमच्या इक्वेशनमध्ये तुमच्या क्वेश्चनमध्ये रेट ऑफ चेंज ऑफ असं आलं ना की समजायचं की ते dy/dx काय आहे ना dy/dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह आहे थोडक्यात. तो चेंज म्हणजे डेरिव्हेटिव्ह असतं. आपण डेल्टा x अपॉन डेल्टा y किंवा डेल्टा y अपॉन डेल्टा x लिहितो ना म्हणजे काय असतो इट इज अ चेंज बिटवीन x अँड y किंवा x विथ रिस्पेक्ट टू y किंवा y विथ रिस्पेक्ट टू x. मग आपल्याकडे इथे डायगोनलचं दिलेलं आहे आपल्याला. रेट ऑफ चेंज ऑफ कसं दिलेलं आहे डायगोनलचं दिलेलं आहे. मग डायगोनलचं चेंज म्हणजे काय सपोज आपण डायगोनलला जर d कन्सिडर केलं तर डायगोनलचा रेट ऑफ चेंज ऑफ विथ रिस्पेक्ट टू कसा चेंज होत आहे पर सेकंड्स म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होतं. म्हणजे काय करते d/dt काय चेंज होतोय डायगोनलचा रेट ऑफ चेंज ऑफ आहे विथ रिस्पेक्ट टू काय टाइम. म्हणून आपण काय d
बरोबर आहे इज इक्वल टू किती आहे 0.5 सेंटीमीटर पर सेकंड हा झाला डायगोनलचा. आता डायगोनल माहित असेल तर आपण एरिया कसा काढतो माहिती का d²/2 म्हणजे काय असतो एरिया ऑफ स्क्वेअर. ओके मग आता इथे आपल्याकडे एरिया ऑफ स्क्वेअर याचा फॉर्म्युला आपल्याला ते d ची व्हॅल्यू माहित नाही काय एक्झॅक्टली पण त्याचा रेट ऑफ चेंज ऑफ माहिती आहे बरोबर की नाही. मग इथे आता याच्यावर आपण फाइंड कसं करणार आहे आपल्याला अजून काय काय नाही एरिया दिला आहे 400 माहिती टाकलं मी एरिया 400 इज इक्वल टू d²/2 म्हणजे आपल्याकडे d ची व्हॅल्यू भेटेल का 400 into 2 बरोबर आहे. सो 400 into 2 मग d ची व्हॅल्यू काय असणार आहे 20√2 400 चा स्क्वेअर रूट काय आहे 20 2 चा आहे का नाही म्हणून काय करणार आता स्क्वेअर रूट प्लस मायनस दोन सांगितलं पण हा डिस्टन्स असल्यामुळे काय करतो आपण पॉझिटिव्ह समजलंय का. सो हा झाला काय आपला d सेम आता याच इक्वेशन वरून आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय dA/dt इज इक्वल टू काय 1/2 साइडला लिहिलं d² चा काय आहे 2d into dd/dt. मग आपल्याकडे काय dd/dt ची व्हॅल्यू दिलेली का येस आणि ते शेवटी काय झाला कॅन्सल d ची व्हॅल्यू पण काढलेली आहे. सो इथे काय येणार आहे 20√2 into 0.5 0.5 into 20 म्हणजे हा 10 होईल ना तो म्हणजे काय होतो 10√2 सो dA/dt. मग आपल्याला काय विचारलं त्यांनी when area is 400 काय विचारलं होतं then the rate of change of area काढलं का आपण rate of change of area किती आला 10√2 आहे का आपल्याकडे 10√2 ऑप्शन मध्ये येस. डाऊट असेल विचारून घ्या क्लिअर ब्लँक कुठे नाही जायचं.
काय काय दिले? dr by dt. ओके. ते नाव मी काय दिलं? बरं. सगळ्यात पहिले आपल्याला इन्फॉर्मेशन काय काय दिलेली आहे. A spherical balloon is expanding if radius is increasing at the rate of 2 cm per minute. म्हणजे आपल्याकडे स्फेरिकल बलून आहे आणि तो इन्क्रीज होतोय. त्याची जी रेडियस आहे, आपण जशी जशी हवा ब्लो करतो तसं काय होतं, इन्क्रीज होतोय. मग त्याचा जो रेट ऑफ चेंज ऑफ म्हणजे तो किती इन्क्रीज होतोय किंवा कोणत्या रेटने इन्क्रीज होतोय, तर तो होतोय 2 सेंटीमीटर एका मिनिटाला वाढतोय. त्याची जी रेडियस आहे किती आहे, 2 सेंटीमीटर एका मिनिटाला. बरोबर आहे. म्हणजे आपण रेट ऑफ चेंज ऑफ आलेला ना त्याचे इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ चेंज ऑफ. मग रेडियस इन्क्रीज होते म्हणून काय आहे, डी आर बाय विथ रिस्पेक्ट टू काय टाईमनुसार चेंज होते ना, म्हणून त्याची व्हॅल्यू कशी करा आपण 2 सेंटीमीटर पर मिनिट. कळलं का? कळलंय? बरं, पहिली लाईन झाली. आता काढायचं आहे द रेट ॲट विच द व्हॉल्यूम इन्क्रीज. जसं इथे एरिया होता, आता काय व्हॉल्यूम इन्क्रीज इन क्यूबिक सेंटीमीटर्स पर मिनिट व्हेन रेडियस इज 5 सेंटीमीटर प्लीज. आपल्याला व्हॉल्यूमचा रेट काढायचा आहे. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, करेक्ट, डी व्ही बाय डी टी काढायचं. जसं इथे डी ए बाय डी टी काढलं, इथे काय काढायचं आहे, डी व्ही बाय डी टी. मग जसं इथे आपल्याला डी डी बाय डी टी दिला होता, तसं इथे डी आर बाय डी टी दिलेलं आहे. आपल्याकडे व्हॉल्यूमचा फॉर्म्युला पण आहे स्फिअरचा. काय फॉर्म्युला? 4/3 पाय आर क्यूब. 4/3 पाय आर क्यूब. बरोबर. व्हॉल्यूम इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. बरोबर आहे. मग याच्यावर ना आपल्याकडे डी व्ही बाय डी टी जर काढला, डी व्ही बाय डी टी काय झालं, 4/3 पाय, हे कॉन्स्टंट आहे, साईडला ठेवले. आर क्यूबचा फॉर्म्युला काय झालं, आर एस टू 3 आर एस टू 2 इंटू डी आर बाय डी टी. बरोबर आहे. मग आता इथे बघा, आपल्याकडे 3 काय झालं, कॅन्सल. आपल्याकडे रेडियस काय दिलेली आहे, 5 सेंटीमीटर असतानाचं व्हॉल्यूम काढायचं आहे आणि आपल्याकडे डी आर बाय डी टी पण दिलं आहे 2 सेंटीमीटर. किती येईल बघू, सो आपल्याकडे 4 पाय इंटू आर स्क्वेअर. आर किती आहे, 5. 5चा स्क्वेअर किती येणार, 25. डी आर बाय डी टी किती आहे, 2. सो आपल्याकडे किती येणार, 50 इंटू 4 200 पाय सेंटीमीटर क्यूब पर मिनिट. आहे का आपल्याकडे ऑप्शनमध्ये? आपण स्क्वेअरचं घेतलं, स्फेरिकल बलूनचं घेतलं, त्याच्यानंतर अजून कोणता रेट ऑफ चेंज ऑफ घेतला असतं, एरियाचं घेतलं. ओके, येस, लेंथ पण घेतली.
येईल का सॉल्व करतो ए काढा एच काढा आणि आधी dy बाय dx काढा tan इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह त्याला x कन्सिडर करायचा तो ब्रॅकेटमध्ये आणि त्या x ला असं डिवाइड करायचं की दोन पार्ट झाले पाहिजे एक स्टँडर्ड व्हॅल्यू आली पाहिजे आणि एक पॉईंट वरती व्हॅल्यू बरोबर आहे काय डी आन्सर कसं कसं सर एफ ऑफ ए काय आलाय एफ ऑफ ए बघा सगळ्यात आधी आपण याला कन्सिडर करणार tan इनव्हर्स ऑफ 0.999 बरोबर सो याला आपण काय कन्सिडर करतो तर x कन्सिडर करतो तर x ला आपल्याला पुट करायचं x प्लस h मध्ये मग याला 0.0999 च्या जवळचा कोण आहे 1 बरोबर आहे मग त्याला कसं देणार आपण 1 मायनस 0.0001 दोन झिरो नंतर बरोबर ओके मग आपल्याकडे a ची व्हॅल्यू काय झाली 1 आणि h ची व्हॅल्यू किती झाली -0.00 बरोबर आहे आता इथे आपल्याकडे a ची माहिती आपल्याला आता याच्यावरून आपण काय करणार तर आपली सगळ्यांनी f डॅश ऑफ x म्हणजे जर हा जर आपला f ऑफ x सपोज तर आपण f डॅश ऑफ x काय करेल tan इनव्हर्स चा डेरिव्हेटिव्ह असतं 1/1 प्लस x स्क्वेअर आपण याला x कन्सिडर करतोय बरोबर सो f डॅश ऑफ a ची व्हॅल्यू किती आहे 1/2 राईट म्हणजे काय तर 0.5 ओके त्याच्यानंतर f डॅश ऑफ a आहे ना f ऑफ a किती येणार आहे f ऑफ a पाय बाय 4 बरोबर आपला फॉर्म्युला काय आहे f ऑफ a प्लस h f ऑफ a मायनस h इंटू f डॅश ऑफ a मग f ऑफ a किती काढलं आपण पाय बाय 4 मायनस h किती 0.5 आणि इथे किती आहे 0. h ची व्हॅल्यू 0. प्लस होते 0.001 इंटू 0.5 बरोबर आहे किंवा तुम्ही 1/2 केलं तरी चालेल सो किती झाले पाय बाय 4 प्लस 0.0005 बरोबर आहे का की फक्त 5 येईल येस 3 टाइम्स काय ना 0.001 0.5 बरोबर आहे सो इथे काय झाले 5 चा 5 0 0 0 इथे ना 0 0 0 बरोबर आहे 5 घेतला काय झाले 0 0 0 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे कोणता ऑप्शन आला आपल्याकडे लास्ट आपल्याकडे फॉर्म्युला प्लस मध्ये ना हां फॉर्म्युला प्लस मध्ये म्हणजे इथे काय ना मायनस कळलं का येस आता याच्यामध्ये बघा एक लक्षात ठेवा हा फॉर्म्युला चेंज नाही होत तेच सगळ्यांमध्ये 3 स्टेप कोणत्या करायचे पहिले म्हणजे आपल्याला एक्स कोणता कन्सिडर करायचा ते करायचं
दुसरं म्हणजे ए आणि एचची व्हॅल्यू काढायची आणि तिसरं म्हणजे काय तर या दोन व्हॅल्यू काढायची एफ डॅश ऑफ ए आणि एफ ऑफ ए आणि ते डायरेक्ट फॉर्म्युला करून करा समजलं का पॉईंटची कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा मी मुद्दा मी करून टाकलं ते पॉईंट कशी घेतो चालेल the distance traveled by the moon in t seconds after brakes are applied is SV where S is equal to 22t minus 12t square. The distance traveled by the car before it stops. Another right answer. ऑप्शन देते नाही ना अरे आन्सर काढून ऑप्शनची काय गरज आहे कळून जातं क्वेश्चन काय दिलं त्यांनी की एक गाडी चालते तिचा स्पीड जो आहे एस तो आपल्याला सेकंड्समध्ये काय केला कॅल्क्युलेट आणि त्यांनी दिलं की जर त्या गाडीने ब्रेक जर अप्लाय केली तर ब्रेक अप्लाय केल्यानंतर ती किती पुढे जाऊन थांबेल तो जो डिस्टन्स आहे ना तो आपल्याला विचार करायचा कारण ब्रेक दाबल्यानंतर गाडी थांबते का लगेच जागेवर नाही ती एक ठराविक थोडी स्किट होते पुढे आणि मग थांबते बरोबर तो जो स्किट होतोय तो डिस्टन्स काढायचा सो आपल्याला एस दिलाय विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे वेलॉसिटी काढते आणि ज्या वेळेस आपण वेलॉसिटी 0 करतो त्यावेळेस आपण काय करतो आपलं जे ऑब्जेक्ट असतं ते थांबतं बरोबर की नाही काढा ds by dt काढा वेलॉसिटी भेटेल वेलॉसिटीला 0 करा ट्रॅव्हल डिस्टन्स किती आहे आपल्याला तो काढायचा ना म्हणजे आपल्याला या एस मध्ये जर मी टी व्हॅल्यू टाकली तर आपल्याला डिस्टन्स भेटेल ना मग टी कसा काढणार त्यासाठी आपल्याला त्याला डिफरन्शिएट करायला लागते म्हणजे काय करणार ते डी एस अपॉन डी टी काय डी एस अपॉन डी टी 22 मायनस 24 टी बरोबर आहे
राईट. मग आपल्याकडे हा झाला वेलोसिटी v इज इक्वल टू 22 मायनस 24 p. सो आपल्याकडे v ला जर मी 0 पुट केलं तर ती गाडी थांबेल. ब्रेक्स अप्लाय केले म्हणजे इथे काय झाले 0 इज इक्वल टू 22 मायनस 24 t. सो 24 ला इथे ट्रान्सफर करा is equal to 22. So t is equal to 22 upon 24. So t is equal to किती झाले आला का t. हा t कुठे टाकायचा आपल्याला लागेल s च्या इक्वेशन मध्ये आणि काढा व्हॅल्यू काय आहे ते तुमचा आन्सर असेल पाहिजे 10.08 आला पाहिजे.